लग्न कधी करणार, एज्युकेशन किती आणि एज किती? एज खरंच सांगितलं पाहिजे का? भरपूर क्वेश्चन्स आहेत. चलो लेट्स गेट स्टार्टेड. नमस्कार, सुस्वागतम. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या स्पेशल Q&A व्हिडिओमध्ये. 1000 सबस्क्रायबर्स झाले. त्याच्या अगोदरपासूनच मी विचार करत होते की आपण जेव्हा 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट होतील तेव्हा आपण ना मस्तपैकी असा Q&A व्हिडिओ बनवूया. म्हणजे असं भरपूर दिवस झाले. इव्हन आपण स्टार्ट केल्यापासून Q&A व्हिडिओ युट्यूब चॅनलवर बनवलाच नाहीये. मी नेहमी इंस्टाग्रामवरती जेव्हा जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा तेव्हा क्वेश्चन अँड आन्सर आपण करत असतो. तुम्ही सगळे तिथे भरभरून प्रतिसाद देत असतात. त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. सो आज मी तसाच विचार केला की आपले 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत आणि त्याचं एक सेलिब्रेशन पण छोटंसं, तुमचे क्वेश्चन्स आणि माझे आन्सर, तर त्या पद्धतीने आपण छोटं एक सेलिब्रेट करूया. म्हणजे क्वेश्चन आन्सर या पद्धतीने सेलिब्रेट करूया, जेणेकरून तुम्हाला पण माझ्या लाईफमध्ये किंवा मी काय आहे किंवा काय गोष्टी आहेत, जे काही तुम्ही क्वेश्चन्स विचारले त्याच्या मार्फत तुम्हाला माझ्या उत्तरांच्या मार्फत त्या गोष्टी समजतील. सो येस, त्याच्यासाठीच मी विचार केला की आपण Q&A व्हिडिओ करायचा आहे. बरेच प्रश्न आलेत. मी पूर्ण ना स्क्रीनशॉट काढून घेतलेले आहेत, दाखवते तुम्हाला. हे बघा, असे काही क्वेश्चन्स आहेत. तर ते क्वेश्चन्स आपण एक एक करून घेणार आहोत. आणि इंस्टाग्रामवर कसं असायचं की मला ना सविस्तर असं काही बोलायला नाही मिळायचं किंवा एकदम शॉर्ट म्हणजे काही सेकंडमध्ये ते कम्प्लीट करणार भाग पाडायचं. तर आज आपल्याकडे भरपूर वेळ आहे, मस्त निवांत आपण गप्पा करणार आहोत. सो येस, तर आपण स्टार्ट करायचं का? भरपूर एक्सायटेड असाल मला माहिती आहे तुम्ही, आणि मी पण खूप जास्त एक्सायटेड आहे. कारण क्वेश्चन अँड आन्सर असं मी म्हणजे कधी बसून बोललीच नाही तुमच्यासोबत. सो हा माझ्यासाठी खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे. चलो बडबड जरा कमी करूया आणि पटकन मुद्द्याकडे वळूया. हां, सगळ्यात आधी आपले 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत. आय एम सो हॅपी. कारण 1000 हा नंबर भलेही कमी वाटत असेल किंवा छोटा वाटत असेल, पण तो माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण एक सबस्क्रायबर आपल्यासोबत जॉईन होणं किंवा कनेक्ट होणं, आपलं कॉन्टेंट त्या सबस्क्रायबरपर्यंत, आपल्या फॅमिली मेंबरपर्यंत पोहोचणं किंवा त्यांना आवडणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि माझं कॉन्टेंट किंवा माझे व्हिडिओज तुम्हाला आवडतात ही माझ्यासाठी खरी खूप मोठी गोष्ट आहे. कारण कसं असतं ना की आता सोशल मीडियावर भरपूर जण आहेत, भरपूर म्हणजे आओ जाओ अपने घर की खेती अपने घर की मुली अशा टाईपचं झालेलं आहे. कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे खूप डिफिकल्ट झालेलं आहे. या क्षेत्रात सुद्धा आपलं काहीतरी एक अर्धा तीळ तरी आपलं स्थान निर्माण करणं. अजून आपल्याला खूप काही गाठायचं आहे किंवा खूप काही गोष्टी करायच्या आहेत, खूप काही व्हिडिओज करायचे आहेत. पण तरी सुद्धा 1000 हे माझ्यासाठी तरी पण खूप मोठी गोष्ट आहे. सबस्क्रायबर 1 पासून ते 1000 पर्यंत, आता त्याचे थोडेसे पुढे झालेत, बट त्या सगळ्यांना मनापासून थँक्यू की तुम्ही माझ्या सपोर्टला आहात आणि तुम्ही आपले व्हिडिओज रेग्युलर बघता. मी रेग्युलर नसते, पण तुम्ही रेग्युलर ऍक्टिव्ह असता हे मला माहिती आहे. मोठे व्हिडिओज सुद्धा मी म्हणजे मागे खूप गॅप केला होता. भाऊनी मला पुश केलंय की ताई तू कर, आता सगळं आपल्याला करायचंय वगैरे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. आपण स्टेप बाय स्टेप त्या गोष्टींकडे येऊया. पण सगळ्यात आधी आता कसं आहे, मी एकदा बोलायला लागले ना की बोलातच सुटते. त्याच्यामुळे पहिला पण प्रश्नांकडे येऊया. चला, मी फक्त प्रश्न रीड करते आणि त्याच्यानंतर इकडे स्क्रीनशॉट जमलं तर पॉसिबल झालं तर टाकते की कोणी हा प्रश्न विचारला आहे. ओके, चला लेट्स स्टार्ट. पप्पा कुठे असतात तुमचे, दिसत नाहीत कधी व्हिडिओमध्ये. आता मी कसं आहे ना, एक प्रश्न घेते पण त्याच्याशी रिलेटेड थोडंसं मी एक्सप्लेन करून सांगते, कारण ते मला जास्त आवडेल. कारण आपण ऑफकोर्स Q&A व्हिडिओ बनवत आहोत, तर थोडंसं एक्सप्लेन करून सांगणं तो बनताय भाई. माझे पप्पा नाही आहेत, असते तर डेफिनेटली दिसले असते. 2006 मध्ये माझे पप्पा एक्सपायर्ड झाले. तेव्हा मी जस्ट स्कूलमध्ये होते, 4थी किंवा 5वी मध्ये असेल. आणि हे सांगताना थोडंसं म्हणजे हे होतं, बट कसं आहे ना की एवढं पण नाही होत. कारण माझ्या मम्मीने मला किंवा इव्हन आमच्या तिन्ही भावंडांना असं सांभाळलंय ना की जी पप्पांची कमी आहे ती कधीच आम्हाला जाणून दिली नाही. आणि शी इज व्हेरी स्ट्रॉंग वुमेन. आणि मी खूप प्राऊड फील करते की माझ्या नशिबात, किंवा मी खूप लकी आहे की माझ्या नशिबात माझी मम्मी आहे. कारण मम्मी नसती तर आम्ही इथे नसतो आणि आम्ही या पद्धतीने तुम्हाला दिसलो नसतो. मी खूप प्राऊड फील करते माझ्या मम्मीवर, काहीही बोला. आणि कोणत्याच गोष्टीमध्ये कमी नाही भाजून दिली माझ्या मम्मीनी की हे नाही घ्यायचं, ते नाही घ्यायचं किंवा ते. तिघांनाही इक्वली मम्मीने सांभाळलेलं आहे, इक्वली सगळ्या गोष्टी पुरवलेल्या आहेत. आणि स्टील शी इज वर्किंग. आणि खूप भारी वाटतं म्हणजे की मम्मी माझी मम्मी आहे. आणि हे उगाचच नाही मी बोलत आहे, कारण पप्पा गेल्यानंतर 2006 पासून ते 2025 पर्यंतचा प्रवास हा खूप मोठा आहे. लाईक असं नाही बोलू शकत की इतकी वर्ष झाली, आज 19-20 वर्ष झाली. मम्मीने आम्हाला एकदम तळ हाताच्या फोडासारखं बोलतात ना तसं सांभाळलं आहे.
आणि त्यासाठी मम्मीचे खूप खूप उपकार आहेत. खूप खूप आभारी आहे मी की मम्मीने आम्हाला या पद्धतीने आज ठेवलेलं आहे. आणि मी मम्मीमुळे खूप कॉन्फिडंट असते नेहमी, किंवा जो कॉन्फिडन्स आहे माझ्यामध्ये, किंवा जे वागणं राहणं किंवा जे जगणं आहे ते फक्त आणि फक्त मम्मीमुळे आहे. पप्पा माझे आहे ना खूप भारी होते, म्हणजे त्यांचा स्वभाव इतका भारी होता की लाईक म्हणजे त्याला तोडच नाही कोणाची, म्हणजे असा स्वभाव तरी होणे नाही. म्हणजे बोलतो ना की गरीब गाय, त्या टाईपचे होते. म्हणजे सगळ्यांसाठी सगळं करायचे, इवन आमच्यासाठी सगळं केलेलं आहे पप्पांनी. आम्ही म्हणजे त्यांना मुलींची खूप आवड, आम्ही दोन्ही मुली एक भाऊ मंदार. तर मग आम्हाला नेहमी रेडी करायचं असेल असं छान, म्हणजे मुलीप्रमाणे असं एकदम छान रेडी करायचं असेल, केस विंचरणं, पावडर वगैरे लावणं, छान छान कपडे फ्रॉक्स वगैरे आणणं, हे पप्पा खूप जास्त करायचे. आणि ते स्टील माझ्या लक्षात राहील आणि पप्पा नेहमी कायम आठवणीत राहील. आय एम लिटिल बिट इमोशनल राईट नाव, बट म्हणजे म्हणूनच मला व्हिडिओ करायचा होता, कारण तुम्हाला माझ्या सगळ्या गोष्टी समजतील आणि तुम्ही कनेक्ट कराल माझ्याशी अजून चांगलं, कारण आपल्याला असं बोलता येत नाही. सो पप्पांना खूप मिस करते मी. कालच इंस्टाग्रामवर स्टोरी टाकली होती. माझे पप्पा दिसायला एकदम राजबिंड बोलतात ना, राजहंस तो एकच असतो, तसे ते राजहंस होते स्वभावाने सुद्धा. आणि जो त्यांचा रुतबा होता, जे दिसायला होते ते आहा, म्हणजे त्यावेळेला बोलायचं की ॲक्टर आहे का कोणी, शूटिंग सुरू आहे का, असं बोलायचं, असं मला मम्मी सांगते. सो भरपूर आठवणी आहेत पप्पांसोबतच्या, कधीतरी आपण बोलूच त्याच्यावरती. पण पप्पा यासाठी दिसत नाही कारण ते नाही आहेत, पण त्यांना मी नेहमी फील करते माझ्या आजूबाजूला. सॉरी. सो त्यांना मी माझ्या आजूबाजूला नेहमी फील करते की ते आहेत आपल्यासोबत, ते कुठेच नाही आहेत. त्यांचा आशीर्वाद आहे आपल्यासोबत, किंवा त्यांचे जे संस्कार आहेत, त्यांनी जसं वाढवलंय, मी स्कूलमध्ये होती तिथपर्यंतचा जो प्रवास आहे पप्पांसोबतचा, तो नेहमी कायम आठवणीत राहील माझ्या. आणि मी तो कधीच विसरू शकत नाही, कारण पप्पांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, ते तर आहेच, पण माझ्या मम्मीनी ती जागा पूर्णपणे निभावलेली आहे. सॉरी, मला खूप जास्त रडू येते, कारण कालच मी पप्पांना खूप जास्त मिस केलं होतं आणि आज पण तेच झालंय. सॉरी, 2 मिनिट. सॉरी, व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला मी थोडंसं इमोशनल केलं, बट त्यासाठी सॉरी. जे आहे ते मी सांगते. ओके, तर सो तुम्हाला समजत असेल की पप्पा नाही आहेत, सो ऑब्व्हियसली नाही दिसणार पप्पा व्हिडिओजमध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. तू जॉब कधीच नाही करणार का? तुमचे ब्लॉग्स छान असतात, बट मला असं वाटतं की तू जॉब पण करावा स्वतःसाठी. ओके, छान क्वेश्चन आहे. इकडे मी थोडंसं एक्सप्लेन करेन, कारण जॉबशी रिलेटेड पण काही म्हणजे आहेत, म्हणजे सिमिलर क्वेश्चन्स आहेत काही जणांचे. सो मी रिपीट नाही घेणार, एकदाच घेईन एक क्वेश्चन. तर मग जॉब मी कसं आहे ना की माझं जेवढं एज्युकेशन आहे, एज्युकेशन पण किती आहे त्याच्यावर पण क्वेश्चन आहे, तुम्ही नंतर सांगेनच. पण जेवढं एज्युकेशन आहे ना, तर त्यानंतर मी 2 गोष्टी ट्राय केल्या होत्या. एकतर पोलीस भरती, जे माझी हाईट, जे माझं बॉडी लँग्वेज आहे, किंवा जे माझ्या आतमध्ये जो कॉन्फिडन्स आहे, तर त्याला एक अनुसरून वाटलं होतं त्यावेळेला. खूप वर्ष झाली त्या गोष्टीला, जवळजवळ 8-9 वर्ष झाली. मी पोलीस भरतीसाठी ट्राय करत होते, कॉन्स्टेबलसाठी. नंतर मग पुढे पोस्ट मिळतातच, जसं आपण एज्युकेशन घेऊ किंवा जसं आपण त्या गोष्टीसाठी एक्झाम्स वगैरे देऊ, तर त्यासाठी तर मग पुढे पोस्ट मिळतात. पण स्टार्टिंगला मी कॉन्स्टेबलसाठी ट्राय करत होती. आणि तेव्हा मी मुंबईमध्ये अकॅडमी जॉईन केली होती. म्हणजे जस्ट असं एक बोलतात ना, आमच्या फॅमिली बॅकग्राऊंडमधून, रिलेटिव्समधून कोणीच असं पोलीस वगैरे नाहीये. म्हणजे असं पहिल्यापासून ठरवलं नव्हतं की पोलीस वगैरे व्हायचं किंवा काय करायचं, पण असं जस्ट एक थॉट आला. फॅमिलीचा सपोर्ट होता, मम्मी आणि दिदी पण होती. दिदीचं तेव्हा लग्न नव्हतं झालं, दिदी होती तेव्हा, आणि मंदार पण. सो मग वर्तमान पेपरमध्ये आम्ही जस्ट पाहिलं की पोलीस भरती वगैरे आहे, असं तसं. आणि त्याच्यानंतर मुंबईमध्ये अकॅडमी लावली. मुंबईमध्ये मग मला जमले नाही, ग्राउंडची कमी आहे. नॅशनल पार्कला फक्त आठवड्यातून महिन्यातून एकदा असं रनिंगसाठी न्यायचं, ते इनफ नाहीये पोलीस भरतीसाठी. पोलीस भरतीसाठी भरपूर गोष्टी आहेत, ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. त्याच्यानंतर मग मी दिदीने वर्तमान पेपरमध्ये बघितलं की इकडे आता अकॅडमी आहे, आपल्याला पुण्याला जायला पाहिजे. तर पुण्याला एक छान अकॅडमी होती, सर पण होते तिकडे पुण्यामध्ये, जे आर्मी रिटायर्ड ऑफिसर होते. तर मग त्यांच्याशी बोलून, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आम्ही पुण्याला गेलो. दिदी मला पुण्याला घेऊन गेली, पूर्ण बॅग वगैरे पॅक केली
पुण्याला गेलो, तिकडे मी राहिले आणि तिथे मी सगळ्या गोष्टी ट्राय केल्या. म्हणजे जे रनिंग असतं, शॉर्ट पुट, लॉंग जम्प किंवा जे स्टडीज असतात ते सगळ्या गोष्टी मी अटेंड केल्या. ते क्लास जॉईन वगैरे केले तिथे राहून. आणि नंतर मग असं झालं की म्हणजे मी खूप ट्राय केलं कंटिन्युअसली. मी 6 महिने किंवा कंटिन्युअसली 4 महिने किंवा कंटिन्युअसली 1 वर्ष असं काही राहिले नाहीये तिथे. मी एक म्हणजे 15-20 दिवस राहायचे, 1 महिना राहायचे आणि मग परत घरी यायचे. घरी पण गोष्टी असायच्या कारण मम्मी वर्किंग, दीदी वर्किंग, मंदार थॅलेसिमिया मेजर आहे, त्याच्याकडे पण थोडंफार लक्ष द्यावं लागतं. तर या सगळ्या गोष्टी होत्या आणि मी जवळजवळ 2 ते 3 वर्ष असं जाऊन येऊन मध्ये मध्ये कधी जेव्हा जमलं नाही जमलं जाऊन येऊन तुटकं मुटकं असं ट्राय केलं. बट मी रनिंग इतकी केली होती की 25 किलोमीटर नॉनस्टॉप, 40 किलोमीटर नॉनस्टॉप अशी रनिंग केली होती. म्हणजे कदाचित वाटणार नाही पण मी त्यावेळेला खूप 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 जास्त एफर्ट्स घेतले होते पोलीस भरतीसाठी. तर ते काही झालं नाही. त्याच्यानंतर मी डीएड पण ट्राय केलं. अगोदर डीएड ट्राय केलं 12th नंतर आणि नंतर मग पोलीस भरतीसाठी ट्राय केलं होतं. तर मग जेव्हा डीएड ट्राय केलं, कारण दीदीचं पण डीएड झालं होतं, सो मला वाटलं की आपण पण डीएड ट्राय करूया. डीएड म्हणजे टीचरची पदवी म्हणजे शिक्षिका. तर मग ते ट्राय केलं. इकडून मी विद्याविहारला जायचे सोमय्या कॉलेजमध्ये. सो ते पण मला खूप जास्त जेवढं इझी वाटत होतं स्टार्टिंगला तितकं ते इझी नव्हतं. आणि त्याच्यामुळे मग असं वाटायला लागलं की जो आपला पेशा नाहीये, जे आपल्या आतून नाहीच आहे, की आपण पोलीस नाही होऊ शकत किंवा आपण एखाद्याला शिकवू नाही शकत, आपण विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ नाही शकत किंवा आपली जी बोलीभाषा आहे किंवा आपलं जे बोलणं आहे त्याच्याशी कनेक्टिव्हिटी जी आपण जे कॉन्व्हर्सेशन करतो विद्यार्थ्यांसोबत तर ते आपल्याकडे नाहीये. तर आपण शिक्षिका बनण्यात काही अर्थच नाहीये. आणि तेव्हा कसं व्हायचं की साडी नेसून तुम्हाला सकाळ 7-8 वाजता तुम्हाला तिकडे स्कूलमध्ये जाऊन लेक्चर्स घ्यावे लागायचे. तर ते माझ्यासाठी इतकं जड जायला लागलं. आणि जे म्हणजे होत्या एक मॅम, त्यांचं नाव नाही घेत मी, त्या चांगल्या होत्या खूप. बट कसं झालं की त्या एक दिवशी मला ना खूपच जास्त ओरडल्या. म्हणजे इतकं लेट पण झालं होतं आणि मला शिकवता पण येत नव्हतं त्या विद्यार्थ्यांना. तर मग काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ती, त्याला टाइम झाला खूप. तर तेव्हा असं वाटलं की यार इतकं म्हणजे इन्सल्टिंग मला आज वाटतं ना की भरपूर टीचरच्या त्या बडबडल्या मला आणि असं तसं आपल्याला नाही जमत आहे, पाय सोडून देऊया. त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून मी तिकडे गेलीच नाही, वळून बघितलंच नाही. डायरेक्ट इतके सारे पैसे भरलेले वाया गेले आणि मी तो कोर्स इनकम्प्लीट केला. फक्त 6 महिने कम्प्लीट केला. 2 वर्षाचा तो डीएडचा कोर्स होता. तर माझ्या लाईफमध्ये ना कधीच कोणती गोष्ट कम्प्लीट झाली नाही. जसे पोलीस भरती दिली ते त्याच्यामध्ये मी भरपूर प्रयत्न केले. डीएडमध्ये पण मी प्रयत्न करत होते पण ते नाही झालं. कारण मला वाटलं की ते नाहीच आहे आपल्यामध्ये, ती क्वालिटीच नाहीये भाई. जी क्वालिटी नाहीये ते आपण करून उपयोग काय, राईट? तर ते मी केलं नाही, ते सोडून दिलं. तर अशा 2 डिग्र्यांसाठी मी प्रॉपर प्रयत्न करत होते. एक तर पोलीस भरती आणि एक तर डीएड. खूप प्रयत्न केले, सातत्याने प्रयत्न केले. कन्सिस्टन्सी म्हणायला गेलं तर नव्हती जी पोलीस भरतीमध्ये असायला पाहिजे होती. कारण तुम्हाला तिकडे तुमचं फिजिकली तुम्ही फिट असणं तिकडे खूप जास्त गरजेचं असतं. तर एवढं एक्सप्लेन करून का सांगते, कारण माझा भूतकाळ पण तुम्हाला कळला पाहिजे की डायरेक्ट सोशल मीडिया असं नाहीये. त्याच्या आधी पण मी खूप सारे प्रयत्न केले. तर आणि त्याच्यानंतर मग ते तर मी जॉबसाठीच करत होती. जे डीएड होतं किंवा जे पोलीस भरती होती जॉबसाठीच करत होती. गव्हर्नमेंट जॉब ऑब्व्हियसली, दोन्ही पण गव्हर्नमेंट जॉबच होते. ते दोन्ही पण गव्हर्नमेंट जॉब मिळाले असते मला. शिक्षिकेचा प्रायव्हेट तर प्रायव्हेट मिळाला असतं, पण एक आपली लाईफ सेट झाली असती की हां समजा या शाळेमध्ये नाही तर त्या शाळेमध्ये आपण करू शकतो जॉब. तर असं आहे. बॅक ऑफिस आणि रिसेप्शनिस्ट यासाठी मी ट्राय केलं. थोडंफार तरी एक काम केलेलं आहे. म्हणजे टोटल मिळून 2-4 महिने मी फक्त 2-4 महिने, काही मोठी गोष्ट नाहीये, फक्त 2-4 महिने मी असं जॉब केलेला आहे. लॉकडाऊनच्या आधी ट्राय केलं तर तिकडे चांगलं वाटत होतं पण करिअर शून्य वाटत होतं की आपण इकडे काहीच करू शकत नाही, पूर्ण झिरो वाटतंय किंवा आपलं ते कामच नाहीये की असं म्हणजे असं जाऊन जॉब करणं किंवा कोणाच्या हाताखाली काम करणं किंवा कोणाच्या दबावाखाली काम करणं. ते मला कुठेतरी ना जड जायला लागलं किंवा असं वाटायला लागलं की यार नको, हे तर एवढं काही ठीक नाही वाटत आहे आणि आपल्यासाठी नाहीये. कारण प्रत्येकाची कॅपॅसिटी, प्रत्येकाचं थिंकिंग हे सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात. मी डिफरंट आहे, तुम्ही डिफरंट आहात. तुम्ही काही आता जॉब करत असाल किंवा तुम्ही काही शिक्षण घेत असाल ते वेगळं आहे, माझं वेगळं आहे. हे प्रत्येकाची कॅपॅसिटी प्रत्येकाने ओळखावी, त्याच्यानंतरच आपण ते काम करण्यासाठी आपण ते पुढे तत्पर व्हावं किंवा त्या लाईनला आपण जावं. तर मला वाटलं की हे भाई माझ्यासाठी बनलं नाहीये, मला कोणाचा असा दबाव जमणार नाही किंवा. आणि कसं असतं ना, तुम्ही कुठेही जॉब करा, कितीही मोठ्या लेवलचा जॉब करा, तुमच्यावरती प्रेशर हे असतंच, थोडंफार का असेना पण प्रेशर हे असतंच. तर ते प्रेशर मला अजिबात नको होतं, कारण ते माझ्या डोक्याच्या बाहेरचं होतं, मला ते सहन होणार नव्हतं. म्हणून विचार केला की आपण जॉब करायचा नाही.
हे विचार केला जॉब करायचं नाही. आणि माझ्या फॅमिलीतून मला कधीच असं प्रेशराईज केलं नाही कोणी की पायल जॉब करायला लागेल, तुला कमवावं लागेल, हे करावं लागेल, ते करावं लागेल. कारण त्याच्या मागे पण गोष्टी आहेत. तर त्या काय गोष्टी आहेत तर मी एक लिंक लागत जाते, मी त्याप्रमाणे बोलते, तुम्हाला एक्सप्लेन करते. जॉब का नाही करत वगैरे ते सगळं आहे. स्वतःसाठी कर हा पण प्रश्न आहे. तर मला हे बोलायचं आहे ना की आजकाल सगळेजण स्वतःसाठी करतात आणि ते ऑब्व्हियसली केलं पाहिजे, कारण आता ती काळाची गरज आहे. पण आमच्या घरी थोड्याशा गोष्टी वेगळ्या आहेत. माझे पप्पा नाहीयेत, त्याच्यानंतर दिदीचं लग्न झालं, दिदीला लग्न होऊन 4 ते 5 वर्ष झाले. त्याच्यानंतर मम्मी माझी वर्किंग आहे. तर मग आणि मंदार पण आजारी असतो. आजारी इन द सेन्स नेहमी तसं आजारी नसतो किंवा नेहमी असं बेडवर वगैरे पडून नाही. तो नॉर्मल लोकांसारखाच आहे, आपल्यासारखाच आहे, खेळून हसी मजाक मस्करी. तुम्ही आता जे मंदारला ओळखता किंवा त्याचे व्हिडिओज बघता, मिनी ब्लॉग युट्यूब चॅनल, तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की तो किती ऍक्टिव्ह आहे. तो खूप ऍक्टिव्ह पर्सन आहे. सो मग असं होतं ना की त्याच्याकडे पण थोडंफार लक्ष ठेवायला लागतं. त्याच्यामुळे जॉब करणं तितकं मला पॉसिबल नाही होत. आणि आता मी एक्सप्लेन करायला गेले तर भरपूर गोष्टी आहेत, त्याच्याकडे पण लक्ष ठेवावं लागतं. किंवा मम्मी जाते ऑफिसला तर मग त्याच्या मागे नंतर मग मम्मीच्या माघारी घरातल्या गोष्टी असतात, जेवण असू दे किंवा इतर जी सगळी हाऊसवाईफ, एखाद्या हाऊसवाईफ किंवा एखादी गृहिणी जी कामं करते ना ती मी लग्नाआधी मी सगळी करते. आणि मला त्याच्यात काहीच लाज वाटत नाही किंवा काही कमीपणा वाटत नाही. माझ्या घरात माझी सगळी कामं मी करते, याचा मला खूप मोठा आनंद आहे. बहुतेक गर्ल्स अशा असतील ना जे करत पण नसतील, फक्त जॉब एके जॉब, एज्युकेशन एके एज्युकेशन, त्यांचे स्टडीज वगैरे, किंवा घरी त्या अजिबात बघत नसतील किंवा कोणाला जेवण करता येत नसेल, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला कोणाला उद्देशून बोलायचं नाहीये. बट मी आता जे करते ना त्याच्यासाठी मी खूप प्राऊड फील करते. कारण आईच्या माघारी आपल्या भावाला सांभाळणं आणि घर सांभाळणं ही सुद्धा तेवढंच मोठा जॉब आहे. गृहिणी करतात ना त्यांना सुद्धा हॅट्स ऑफ. आपल्या आई असतील, ज्या हाऊसवाईफ असतील, त्यांना सुद्धा हॅट्स ऑफ. कारण घर सांभाळतो त्याच्यामुळे दुसरी व्यक्ती बाहेर जाऊन काम करू शकते. हे त्याच्या मागचं एक मोठं कोडं आहे. ते अजूनपर्यंत काही जणांना कळत नाहीये, पण काही जणांना कळलंय. तर असं सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून मी जॉब करत नाही आणि मला कधीही आयुष्यात जॉब करायचा नाहीये. हे तर मी एकदम मोठ्या स्टेजवर जाऊन पण बोलेन. तर तेच आहे. आणि जॉब नाही करायचा स्वतःसाठी वगैरे ते ठीक आहे. स्वतःसाठी मी आता करते कॉन्टेंट क्रिएशन. आता आपले इंस्टाग्रामवरती 10,000 फॉलोअर्स कंप्लीट होतील, आपले फॅमिली मेंबर्स. सो 10,000पर्यंत येणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि ती अशीच नाही होत. तुम्ही काही पण वायफळ कॉन्टेंट द्याल, काहीही बाष्कळ बोलाल किंवा त्याला काही अर्थच नसेल, तर मग कसं होतं ना की ते वेगळ्या लेवलचं आहे, ते आपण साईडला ठेवूया. पण माझी जी लेवल आहे किंवा मला किती कोणत्या लिमिटपर्यंत काही प्रेझेंट करायचे किंवा शो करायचे ते मी प्रत्येक वेळेला माझ्या व्हिडिओज थ्रू करत असते. आणि बऱ्यापैकी छान व्ह्यूज येतात. तुम्ही ते व्ह्यूज देताय मला, तुम्ही बघताय म्हणून ते व्ह्यूज येत आहेत. तर 10,000चा टप्पा ही छोटी गोष्ट नाहीये फॉर मी. तर ते माझं आता माझा तो जॉब आहे कॉन्टेंट क्रिएशन. आणि त्याच्यानंतर यूट्यूबमध्ये सुद्धा मेहनत घेऊन एक व्हिडिओ पोस्ट करून, अपलोड करून, बनवून त्याच्या मागची एडिटिंग, ह्याच्या मागे पण खूप मेहनत असते. आणि यूट्यूब आणि इंस्टाग्राम किंवा ओव्हरऑल सोशल मीडिया हे मी आता फुल टाईम करते, कारण हा माझा आता जॉब आहे. तर मला हाच जॉब माझा आवडीचा, सगळ्यात प्रथम आवड असेल तर सवड निर्माण होते बोलतात ना, तर तेच आहे की माझा आवडीचा जॉब मी करते आणि त्याच्यासाठी मी खूप हॅपी आहे. कारण म्हणजे मी माझ्या आवडीचं काम करते. हा बाई करणार तो करणार, चलो आपल्या हातात हे काम आहे. कारण यूट्यूब भरपूर जण अशी आहेत की जी डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, लॉयर आहेत, ती सगळे सोडून या जगात येतात, कॉन्टेंट क्रिएशन किंवा यूट्यूबच्या जगात येतात आणि त्यांचं स्थान निर्माण करतात. तर याच्या मागे पण खूप गोष्टी आहेत. कारण हे इंडिव्हिज्युअल आहे, तुम्हाला कोणाचं बर्डन नाहीये किंवा असं काही म्हणजे मोठी गोष्ट नाहीये की कोणाच्या हाताखाली काम करायचं आहे. तर हे माझं जॉब आहे, तर मी हे ॲज अ जॉब म्हणूनच करते. माझं काम आहे, माझी आवड आणि माझं काम, या दोन्ही गोष्टी एकत्र आणून मी हे माझं काम करते. सो मला ते खूप आवडतं. तर म्हणून मी जॉब करत नाही, कारण हा माझा जॉब आहे. काही जणांना माहित नसतं की युट्यूब हा पण एक जॉब आहे. कारण ऑब्व्हियसली इकडे सगळे येतात ते अर्निंगसाठी येतात आणि दुसरी गोष्ट मग पॅशन म्हणून येतात. इकडे असंच कोणी टाइमपाससाठी येत नाही, हे काम आहे म्हणून येतात, याच्यातून अर्निंग आहे म्हणून येतात. सो आता आपलं जस्ट स्टार्ट आहे, म्हणजे असं काही मला अजून पेमेंट आलेलं नाहीये यामधून. आत्ताच आपले 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले. याच्यामध्ये पण भरपूर क्रायटेरिया असतात किंवा भरपूर स्टेप्स असतात जे तुम्हाला पार करायचे असतात.
तर मग असं सगळं आहे. सो हा माझा जॉब आहे आणि तो मी लाईफ टाईम करणार. चला आता दुसरा क्वेश्चनकडे वळूया. भरपूर मोठं झालं आणि मला ना बोलायला खूप लागतं. म्हणजे मी अशी तर तुम्हाला बोलकी वाटत नसेल, बरोबर ना, पण असे क्वेश्चन्स आले की मला ना खूप सारा बोलावं लागतं. सो थोडंसं जरा सहन करून घ्या माझं बोलणं. ओके, आय होप या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल बरोबर. आता त्याच्याशीच रिलेटेड एक क्वेश्चन आहे. आपण ना ऑलमोस्ट सगळे क्वेश्चन कव्हर करणार आहोत, पण रिपीट नाही. आय नो तू मंदार अँड आईसाठी जॉब करत नाही, पण तुझा करिअरचा पुढे काय विचार आहे ते सांग. लॉट्स ऑफ लव्ह. थँक्यू सो मच फॉर दिस क्वेश्चन. जसं मी आता अगोदरच्या क्वेश्चनचं आन्सर दिलं की मला कोणाच्या हाताखाली वगैरे नाही आवडत किंवा मला जॉब नाही करायचा, कारण हा माझा जॉब आहे. तर मग त्याचसाठी आणि हे माझं करिअर मला करायचं आहे, ते मी करून राहणार. ओव्हर कॉन्फिडन्स नाहीये, बट आवड आहे यार. आवड असली ना, तुम्हाला भले थोडासा वेळ लागेल त्या गोष्टीसाठी तुम्हाला. आणि हे क्षेत्र असं आहे ना की तुम्हाला भरपूर पेशन्स ठेवावे लागतात. म्हणजे कधी काय व्ह्यूजवर डिपेंड आहे सगळं. सो तुम्हाला खूप वेळ म्हणजे थांबावं लागतं, त्यासाठी वेट करावं लागतं. तर तेच आहे की हेच मी कंटिन्यू करणार आहे. माझं करिअर मला यामध्येच करायचंय. भले त्याला वेळ लागला तरी चालेल, तुमचा सपोर्ट असाच माझ्यासोबत असू देत, पण वेळ लागला तरी चालेल थोडासा, पण मला यामध्येच करायचंय, कारण माझ्या आवडीचं काम आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. ताई तुझी मम्मी काय काम करते? आता बघा, मला ना इतकं पर्सनल जायचं नाहीये की तुम्ही जॉब काय करता, तुम्ही राहता कुठे, ह्या सगळ्या गोष्टी मी नाही सांगू शकत. आणि मला माझी लिमिट माहिती आहे, त्याच्यामुळे माझ्या लिमिटच्या एक बोलतात ना की एक लक्ष्मण रेषा असते, त्याच्या पलीकडे जाऊन मी काही बोलू नाही शकत. तर शी इज वर्किंग. सो या, हा कम्प्लीट पेज झालेला आहे. आता आपण दुसऱ्या पेजकडे वळूया. ओके, सो लग्नाशी रिलेटेड आपल्याला आता क्वेश्चन आलेला आहे. तुझा फ्युचर हजबंड कुठचा, म्हणजे कुठला प्रिफर करशील, मुंबईमधला की कोकणमधला? आता बघा, मी आहे कोकणातली मूळची. म्हणजे संगमेश्वर माझ्या मम्मीचं गाव आणि गुहागर माझ्या पप्पांचं गाव. म्हणजे आम्ही मम्मी आणि पप्पा दोन्ही कोकणातलेच आहेत. सो हे माझं भाग्य आहे की मी कोकणातली मुलगी आहे. बघा, मी ना असं बोलू नाही शकत की आपल्याला कोकणीच लाईफ पार्टनर. 2 मिनिटं. सफाईवाल्या काकी आलेल्या आहेत, तर त्यांना पाणी द्यायचे, कारण शिडी धुत आहेत. मी लगेच आले.